चंद्र बनवले, तारे बनवले, मनुष्य बनवले, पशु पक्षी बनवले आणि देव शेवटला म्हणला लय चांगला आहे, मस्त आहे देव. आणि जेव्हा माणूस बनवून ठेवला, माणसानं एवढी घाण केली, तेव्हापासून देव अजून कामाला लागलेला आहे. 6 दिवस देवानं सृष्टी बनवली, इतकं सुंदर आहे, मला समाधान झालं, आता मी रेस्ट करतो. आणि ज्या दिवशी माणसानं पाप केलं तेव्हापासून आतापर्यंत गडबड 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 चालूच आहे, देवाला आराम नाही. ज्या देवानं सृष्टी बनवली, मनुष्याला घडवलं त्याच्या प्रतिरूपात, आणि मनुष्यानं गडबड करून पाप करून शैतानाला जी वाव दिली, पहिली गडबड शैतानाने केली आणि शैतानाच्या नंतर दुसरा नंबर आपल्याला म्हणा हालवली. पहिली गडबड स्वर्गात शैतानाने केली, लुसिफरनं, त्याच्या दुष्टात्म्याने, स्वर्गदूताने, आणि दुसरी गडबड मानवाने केली, म्हणा आपण केली. तेव्हापासून देव अजून बेजार आहे, रात्र दिवस देव सुद्धा प्रार्थना करतो. येशू सुद्धा स्वर्गातून येऊन आपल्या बाजूला बसतो आणि प्रार्थना करतो, देवा ह्याचं तारण होऊ दे, ह्याचं व्यसन बंद होऊ दे, ह्यानं मरू नाही, नरकात जाऊ नये. हालेलुया. कारण देव न्यायाधीश आहे हो. तुम्ही पाप केलं तर तुम्हाला उद्या दंड देऊन तुम्हाला सजा द्यावं लागतंय, देवाला माहिती आहे. पण त्याच्या अगोदर देव सांगतो, पश्चाताप कर, मन फिराव कर, तंबाखू सोड, दारू सोड, व्यसन सोड, चुकीच्या गोष्टी सोड आणि माझ्या मागाला लाग.